पुसद जिनिंगमध्ये निवडणूक वादाला हिंसक वळण, महिलेमार्फत मिरची पावडर हल्ला. आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी पुसद येथील स्वर्गवासी शेषराव पाटील जिनिंगजवळ असलेल्या मुंगशी सोसायटीच्या कार्यालयामध्ये 2 गटात तुफान राडा झाला आणि याचे रूपांतर पुढे मिरची पावडरच्या हल्ल्यात झाले. मिळालेली प्राथमिक माहिती अशी की मध्यवर्ती बँकेची संचालकाची निवडणूक प्रक्रियेकरिता पुसद तालुक्यातील विविध 38 सहकारी सोसायटीमधून प्रत्येकी एक प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंगशी सोसायटीमधून प्रतिनिधी निवडण्याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या काही वेळानंतरच यामध्ये 2 गटात वादाला सुरुवात झाली. त्यानंतर एका गटामधील महिलामार्फत दुसऱ्या गटातील व्यक्तींवर मिरची पावडरचा हल्ला करण्यात आला. सदरची घटना आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजीच्या सकाळी अंदाजे 11:30 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेप्रकरणी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे सोनिया गजानन कांबळे वय 38 वर्ष राहणार सुभाष वार्ड पुसद यांनी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीमध्ये त्यांनी असे नमूद केले की आज सकाळी 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान त्यांचे वॉर्डातील राजेश मोहनराव ओगले यांचेबरोबर रासायनिक खत विकत घेण्याकरिता जिनिंग येथे गेले असता जिनिंगच्या गेटजवळ भांडण चालू होते. कशाचा वाद आहे हे पाहण्यासाठी फिर्यादी त्या ठिकाणी गेले असता प्रियंका जाधव, विजय चव्हाण, सुनील राठोड, जयपाल चव्हाण, प्रेमसिंग जाधव, विष्णू जाधव यांचे मार्फत फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच प्रियंका जाधव यांनी सोबत आणलेली लाल मिरची पावडर फिर्यादी सोनिया कांबळे तसेच राजेश ओगले, अमोल साखरे, मनीष साळुंखे, दिलीप वलके यांच्या अंगावर फेकण्यात आली. अशा प्रकारची फिर्यादी सोनिया गजानन कांबळे यांच्यामार्फत पुसद शहर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. या फिर्यादी अन्वये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे. आणखी एक गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. गुन्हा दाखल झाल्यास तेही माहिती लवकरच चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.